Hello friends, it's Mallari Shinde and you are watching Shinde's Class YouTube channel. Today we are going to learn about future perfect tense. Means today's video is related with the future perfect tense. And future perfect tense means पूर्ण भविष्यकाळ in Marathi. मराठीमध्ये आपण त्याला पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. So what is mean by and how can we say it is future perfect tense? So what is the definition of future perfect tense? We are going through the definition and examples and then we frame a sentence pattern of future perfect tense. So here is the definition. Look here. In the future म्हणजे भविष्यामध्ये if some action will be complete, एखादी कृती पूर्ण होणार असेल at specific time, कधी पूर्ण होणार असेल एखाद्या विशिष्ट वेळेला एखादी ऍक्शन सम ऍक्शन पूर्ण होणार असेल कधी भविष्यामध्ये if some action will be complete at specific time then its action tense is future perfect tense. means भविष्य काळामध्ये एखादी कृती विशिष्ट वेळेला पूर्ण होणार असेल तर त्या वेळेच्या क्रियेच्या काळाला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. means if in the future if some action will be complete at specific time then its action tense is future perfect tense. For example, I wrote some sentences here which are totally related with the future perfect tense and these sentences are also shows how we use in the sentence future perfect tense. So according to the subject we wrote some sentences here. I shall have seen a circus means मी सर्कस पाहिलेली असेल. फॉर एक्झाम्पल समजा 2-3 दिवसाने 3 दिवसानंतर एक सर्कस आली आपल्या गावामध्ये आणि मी ती त्या वेळेला विशिष्ट वेळेला दुपारी 3 वाजता किंवा 2 वाजता किंवा सकाळी 11 वाजता विशिष्ट वेळेला मी ती पाहिलेली असेल. कधी 3 दिवसानंतर. We shall have seen a circus. आम्ही सर्कस पाहिलेली असेल. You will have seen a circus. तू सर्कस पाहिलेली असशील. Then you will have seen a circus. तुम्ही सर्कस पाहिलेली असेल. He will have seen a circus. त्याने सर्कस पाहिलेली असेल. She will have seen a circus. तिने सर्कस पाहिलेली असेल. या ठिकाणी आहे It will have broken a toy. त्याने खेळणे मोडलेले असेल. त्याने म्हणजे कोणी एक छोटा मुलगा आहे. उद्या आज त्याला खेळणी दिलेली आपण आणि उद्यापर्यंत त्याने मोडलेले असेल फिक्स वेळेला. एक ठरलेलं आहे मुलांचं की ते मोडून टाकायचं. छोटे मुलं मोडतात. ठीक आहे, आपण एक भविष्य वर्तवलेलं आहे की त्याने या वेळेला उद्या खेळणे मोडलेले असेल. सो मुलासाठी आपण इट यूज केलेला आहे. छोट्या मुलासाठी मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल चाइल्ड आहे त्याच्यासाठी आपण यूज केला इट. दे विल हॅव सीन अ सर्कस. त्यांनी म्हणजे अनेक लोकांनी आपले सहकारी असतील मित्र असतील कोणी गावातील लोक असतील त्यांनी सुद्धा सर्कस पाहिलेली असेल. ठीक आहे, म्हणजे इन द फ्युचर भविष्यामध्ये इफ सम ऍक्शन विल बी कंप्लीट ऍट स्पेसिफिक टाइम एखाद्या विशिष्ट वेळेला एखादी कृती पूर्ण होणार असेल देन इट ऍक्शन्स त्या ऍक्शनचा जो काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. सो फ्रेंड्स या ठिकाणी आय वी यू ही सी इट दे हे सब्जेक्ट्स आहेत कर्ते आहेत किंवा सब्जेक्टचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. याच्या जागेवर दुसरेही आपण नेम्स नाव वगैरे घेऊ शकतो. अँड देन काय केलेलं आपण शाल अँड विल चा यूज केलेला आहे. I and we साठी shall या सब्जेक्ट साठी and then you he she it they साठी will चा यूज केलेला आहे. मग आपण या ठिकाणी
विल नाही यूज करू शकत का? तर करू शकतो. या ठिकाणी आपण विल यूज करू शकतो, या ठिकाणी पण आपण विल यूज करू शकतो. शाल किंवा विल, आय विल, आय शाल, वी विल, वी शाल असं पण करू शकतो, नो प्रॉब्लेम. बट यू विल, ही विल, सी विल, इट विल, दे विल याप्रमाणे. आणि त्यानंतर हॅव चा यूज केलेला आहे. आणि त्यानंतर सीन आहे. सीन काय आहे? सीन आहे किंवा या ठिकाणी ब्रोकन आहे, तर हा आहे V3 म्हणजे वर्बचं तिसरं रूप आहे, ज्याला आपण V3 म्हणतो. वर्बचं तिसरं रूप आहे, त्याला आपण V3 किंवा दुसरं आणखीन एक नाव त्याच्यासाठी आपण असं घेतो की हा PP आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपल. ओके, पास्ट पार्टिसिपल सुद्धा म्हणतो आपण त्याला. आणि अशा प्रकारे तो घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. सो हे उदाहरणे, ही व्याख्या, यावरून आपल्याला एक सेंटेन्स पॅटर्न ठरवते. सो नाउ फ्रेंड्स, सेंटेन्स पॅटर्न. मग फ्युचर परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स पॅटर्न काय असेल? पूर्ण भविष्यकाळाची वाक्यरचना काय असेल? किंवा पूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्यरचना काय असेल? तर सेंटेन्स पॅटर्न ऑफ द फ्युचर परफेक्ट टेन्स इज सब्जेक्ट असेल, त्यानंतर टू हॅव चे भविष्यकाळी रूप जे की आपण हॅव, शाल हॅव अँड विल हॅव, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल मीन्स V3 क्रियापदाचे तिसरे रूप, त्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल V3 अशा प्रकारे म्हणतो. अँड देन ऑब्जेक्ट असेल. फॉर एक्झाम्पल, आवर टीचर विल हॅव टॉट अस अ लेसन. Our teacher will have taught us a lesson. So या ठिकाणी our is a subject. Our teacher is a subject. Then will have चे to have चे भविष्यकाळी रूप, त्यानंतर taught हे आहे पास्ट पार्टिसिपल मीन्स V3. teach चा V3, teach चा V3 आहे तो. And then a lesson is a object. त्यानंतर India is a subject. Then will have is a to have चे भविष्यकाळी रूप, त्यालाच आपण काय म्हणतो? The form of to have in the future tense. And then own is a V3 of win चा. And then the match is our object. So या प्रकारे सेंटेन्स होती. म्हणजेच काय? याचाच अर्थ आपण सब्जेक्ट नंतर शाल हॅव, विल हॅव आफ्टर दिस सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर आपण शाल हॅव किंवा विल हॅव अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट टू हॅव चं भविष्यकाळी रूप आपण सेंटेन्स मध्ये यूज करत असतो. देन पास्ट पार्टिसिपल यूज करतो आपण यानंतर. पास्ट पार्टिसिपल मीन्स V3 क्रियापदाचं तिसरं रूप आपण यूज करतो. कधी? फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. आणि मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की परफेक्ट टेन्स मध्ये, मग तो परफेक्ट कोणताही असो, त्यामध्ये V3 च यूज करत असतो आपण. परफेक्ट टेन्स मध्ये V3 यूज करत असतो आपण. त्यानंतर फॉर एक्झाम्पल, धोंडिबा विल हॅव ग्रोन सम प्लांट्स. या ठिकाणी सुद्धा आपण ग्रोचा ग्रोन V3 आपण यूज केलेला आहे. धोंडिबा विल हॅव ग्रोन सम प्लांट्स. सो परफेक्ट मध्ये V3 घेत असतो आपण क्रियापदाचा. त्यानंतर आपण सिंपल जे टेन्स आहेत, त्यानंतर जे कंटिन्युअस टेन्स आहेत किंवा कंटिन्युअस टेन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण V4 घेतो कंटिन्युअस टेन्स मध्ये. आणि सिंपल प्रेझेंट मध्ये आपण V1 किंवा V5 घेतो. त्यानंतर जो आपला सिंपल पास्ट आहे त्याच्यामध्ये V2 घेतो. आणि जो सिंपल फ्युचर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण V1 घेतो. आणि बाकीच्या सर्व परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय घेतो? V3 घेतो. आणि जे कंटिन्युअस 6 आहेत, म्हणजे सिंपल जो प्रेझेंट कंटिन्युअस आहे किंवा त्यानंतर पास्ट कंटिन्युअस आहे, फ्युचर कंटिन्युअस आहे, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आहे आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे, त्यामध्ये सुद्धा आपण V4 घेत असतो. हे लक्षात घ्या. तर त्यानुसार ही रचना आहे. नेक्स्ट रूल्स आर हियर. सो फ्रेंड्स, नेक्स्ट रूल्स आर हाऊ कॅन वी बिल्ड verbal questions, WH questions and negative sentences in the future perfect tense. म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये वर्बल क्वेश्चन्स कसे असतील, WH क्वेश्चन्स कसे असतील and then negative sentences कसे असतील. So students, look here, one example is here. He will have seen a circus. He will have seen a circus.
नाव या सेंटेन्स वरून आपण वर्बल क्वेश्चन करू. तुम्हाला माहिती आहे वर्बल क्वेश्चन्स करताना अगोदर आपल्याला सहाय्यकारी क्रियापदे घ्यावी लागतात. म्हणजेच या ठिकाणी शाल किंवा विल सुरुवातीला येईल. सो विल घेतला आपण विल, देन सब्जेक्ट घेतला ही, देन हॅव, देन जो V3 आहे तो, and then a circus and question mark. Means will he have seen a circus? Question. Then WH question कसा असेल? मग आपल्याला आन्सर घ्यायचंय. सो क्वेश्चन तयार करायचा या सेंटेन्स वरून. Who will have seen a circus? Question. What will he have seen? Question. So WH questions and verbal question अशा प्रकारे तयार होतील इन द फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. देन निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? तर अर्थातच विल ला नॉट लावायचा किंवा शाल याला नॉट ऍड करायचा. अँड देन त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल? विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होईल ओन्ट. सो ही ओन्ट हॅव सीन अ सर्कस. याप्रमाणे निगेटिव्ह सेंटेन्स होईल. आता याच ठिकाणी जर अशा प्रकारे असेल आय शॅल हॅव सीन अ सर्कस. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स असेल आय शॅल have seen a circus. सो असं जर सेंटेन्स असेल आणि याचा आपल्याला निगेटिव्ह करायचा असेल तर आपण कसं घेणार? आय आणि शाल नॉट एकत्र, शाल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे शाल अँड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शांट हॅव सीन अ सर्कस. सो या प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. सो फ्रेंड्स टुडे we learn about future perfect tense, its definition, examples and also rules of the future perfect tense. Also we frame verbal questions, WH questions and negative sentences too. So friends, if you like this video then subscribe, like and share. Also keep watching, like to my channel, subscribe to my channel. Thank you. Keep watching.